तुम्हाला माहीत आहे का उर्मिला? माहीत नसेल असं नाही, फक्त आठवत नसेल. तर मी सांगते. उर्मिला ही रामायणातली एक अशी स्त्री जिच्या नशिबात वनवासात न जाता वनवास भोगावा लागला. श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक थोर व्यक्तिमत्त्व विलुप्त राहिले. मी आजवर हेच ऐकण्यात आलं की लक्ष्मणाची बायको उर्मिला हिचं काही एवढं मोठं योगदान नाही. पण हा आपला गैरसमज आहे आणि हा गैरसमज आजवर मलासुद्धा वाटत होता. तुम्हाला हा गैरसमज दूर करायचा असेल तर तुम्ही वाचा एक कादंबरी जिचं नाव आहे उर्मिला. लेखक आहेत कवी समर. या पुस्तकात उर्मिलेच्या एकांताचा प्रवास दाखवला आहे. मिथिलेची राजकन्या, तिचे बालपण, सीतेचा स्वयंवर आणि त्या स्वयंवरामुळे भेटलेला लक्ष्मण, त्यांचा विवाह आणि त्यातच तिच्या अजून 2 बहिणींचा विवाह म्हणजे राम, सीता, लक्ष्मण, उर्मिला, मांडवी, भरत, श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न अशा 4 भावांचा 4 बहिणींशी विवाह, अयोध्येच्या राजप्रसादातील पहिलं पाऊल, प्रपंचाची सुरुवात, लक्ष्मणाचा वनवास आणि उर्मिलेचे अयोध्येतील एकांतवास. या वनवासात मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्याही जीवनावर झालेला परिणाम, लक्ष्मणासोबत 14 वर्षांनंतर प्रपंचाची नवी सुरुवात, 2 मुलांचा जन्म, चंद्रकांत आणि अंगदिया, या नगरातील जगता जगता आलेले वृद्धत्व, हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती, ती कशी जगली, तिने तेव्हा 14 वर्षे कशी घालवली, त्यात तिला काय काय सोसावे लागले, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या कादंबरीत सापडतील. पण मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे उर्मिलेची मैत्रीण झुळूक. खरंच आपल्याला समजून सांगणारी आणि समजून घेणारी अशी मैत्रीण असतेच. उर्मिला भाग्यवान होती की तिला अशी मैत्रीण मिळाली. टॅग करा तुमच्या मैत्रिणीला जी आपल्याला कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. तर असा होता आजचा माझा दिवस. आज सकाळपासून ते पूर्ण संध्याकाळपर्यंत मी वाचन केलं. उर्मिला ही कादंबरी पूर्णपणे मी संपवलेली आहे आणि संध्याकाळी मी चहा घेऊन मस्त पुन्हा मी वाचायला बसते आणि रात्रीचे किती 6:30 ते 8 वाजेपर्यंत मी निघायला लागते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.